कामगारांच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. मी तर ठरवलेलं आहे, लक्षात घ्या. मला दुनियाशी काय लेणं देणार नाही, कुठला पक्ष काय करतो मला लेणं देणार नाही. कामगारांच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही, हे मी ठरवलेलं आहे. बाकीचे गटारा विषय असेल किंवा नाल्याचा विषय असेल ना, तो विषय मला घ्यायचा नाही, कारण तो नंतर मी विषय घेईन. पण कामगाराच्या बाबतीत झाला तर हा दगड आहे ना आयुक्तांच्या किंवा कुठल्या तरी अधिकाऱ्यांच्या वेळेला पडेल. हे तुम्हाला मी फक्त याचा फोटो काढून घ्या. हा जो दगड आहे ना, हा दगडच पडेल त्यांच्या गाडीवर, हे तुम्हाला मी आता सांगतो. आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये होऊ दे, फडणवीस साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना, अजित पवार साहेबांना मला सांगणं आहे की हे कुठेतरी थांबायला पाहिजे. पगार होत नाही 3-3 4-4 महिने, म्हणजे तुमचं सरकार करतं काय? एका बाजूने मोदी साहेब सांगतात आपल्याला ग्लोबल बनवायचंय, भारताला कुठल्या तरी चांगल्या धर्तीवर घेऊन जायचंय, आणि दुसऱ्या बाजूने असं शोषण होत असेल. व आरोग्याविषयी, आरोग्याच्या डॉक्टरांना पगार मिळत नाही, म्हणजे किती शोकांतिका विचार करा. जे लोकांच्या आरोग्याची खेळतायत, कोविडच्या काळापासून लोक झुंजतायत त्याच्या, ते क्षेत्र निवडायचं म्हणजे जोक नाहीये. कुठल्याही डॉक्टरचं क्षेत्र जेव्हा कोविडच्या काळामध्ये लोकांनी नेमलंय, सिलेक्ट केलंय, तर त्याचा असा मोबदला जर मिळत असेल तर फायदा काय? आणि बिचारे बोलू शकत नाही, कारण शेवटी काय कुठे नोकरी जायची पाळी येईल. अधिकाऱ्यांना या पण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, जर कुठल्या कर्मचाऱ्याचा अन्याय झाला तसाच्या तसं उत्तर पण दिलं जाईल, हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून.